हॅलो गाईज, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत करंजी. करंजी बनवायला मी नारळ घेतला आहे आणि आता हा नारळ मी फोडून घेते. तर चला, मी बाहेर गेली. बाहेर जाऊन मी हा नारळ फोडला, कारण याचा कचरा होतो मग घरात खूप, आणि काही मला तोडायला पण नव्हतं घरामध्ये, म्हणून मी फरशीजवळ फोडती आहे. सो मी हा फोडला आणि पाणी याच्यामध्ये कमी निघालं, पण ठीक आहे, पाण्याचा आपल्याला काही वापर नसतो. पण नारळ हा चांगला क्लीन आणि जाडसर निघाला. इथे इशिता आहे ना, ड्रायफ्रूट्स कट करते. हिला खूप आवडतं मदत करायला, सो हिचं चालू असतं मध्ये मध्ये, आणि ही बोलली की मम्मी आज मीच हेल्प करणार आहे तुला. मग मी तिला नारळ पाणी दिलं आणि हे पिलं. पण ही म्हटली की मम्मी नारळ पाणी जास्त गोड नव्हतं. म्हटलं ठीक आहे. मग पण तिला खूप आवडतं म्हणून ते तिने पिलं. त्यानंतर नारळ घेतला आणि याला छान धुवून घेतलं. त्याच्यानंतर मी आता मैदा घेते आहे. आता मैदा साधारणतः एक नारळ होतं माझ्याकडे, त्याच्यानुसार मी मैदा घेतला. तर 2 वाटी हा मैदा घेतलेला आहे. छोटी 2 वाटी आहे, मोठा असेल तर 1 वाटी. त्याच्यामध्ये मी 2 चमचे रवा टाकते आहे. बघा, रवा टाकला मी 2 चमचे. आणि मग मी मीठ घेते आहे. मीठ एकदम चवीपुरतं टाकायचं, एकदम किंचित. आणि त्याच्यानंतर मी तूप घेतलं. तूप 1 दीड चमचा घ्यायचं आहे, चांगला मोठावाला. आणि आता याला सगळं हलवून हे मिक्स करायचं आहे. चला, तर मी मिक्स करते. हे मी तूप सगळीकडं स्प्रेड करते आहे आणि असं मळून घेते आहे सगळीकडे. हे बघा, हे असं लावून घेते आहे मी. हे साधारणतः मूठमध्ये आपला हा मैदा आला पाहिजे, तसे तेवढंच करायचं आहे. तर आता कोमट पाणी घेईल मी. कोमट पाण्याने याला मळून घेईल. हे छान आता बघा मिक्स झालेलं आहे. तर चला, थोडा थोडा पाणी टाकून आपण याला मळून घेऊया. हे बघा, मी याच्यातच वाटीतच पाणी घेतलं आहे. थोडंच पाणी घेतलं आहे, जास्त नाही घेत आहे. थोडं हार्डच मळते आहे मी. हे बघा, हे छान मळून झालेलं आहे. आता जितक्या वेळ आपण मळू ना तितकं ते मऊ होतं. आणि बघा, हे माझं असं मस्त मळून झालेलं आहे पीठ. तर मी आता याला थोडा वेळ झाकून ठेवते आणि मग आपण सारण बनायला घेऊया. मी हे करत असताना इशिता इकडे खोबरं पण बारीक करत होते. चाळणीमध्ये किसत होती ती. तिला म्हटलं की तुला लागेल, पण ती ऐकत नाही. तिने केतलंच ते आणि तीच करत होती. हे बघा, हिचं किसणं चालू होतं, ही ऐकत नव्हती. हिला मी बोलले की मी करते, पण म्हणली नाही मम्मी मीच बनवते. मग हिने असं केलं बघा. पसारा खूप करते ही, सांडवते खूप, पण चला ठीक आहे. हे बघा, मी हिला कधीच दिलेलं, जेव्हा मी मळायला घेतलेलं तेव्हाच हिने करायला घेतलं, त्यामुळे आता झालं आहे. तर आपण याला मस्त भाजून घेऊया तुपामध्ये. आणि तिला खूप आवड आहे असं काम करायची. एखादं काम सांगितलं की तिची जीवावर येते, बट हे असं काम करायला तिला खूप आवडतं. हे बघा, छान किसलंय तिने. आता ती बोलते की मीच मम्मी हलवेल. म्हटलं ठीक आहे. मग आता मी याच्यात थोडंसं तूप टाकेल. आता तूप गरम होऊ द्या. तर तूप गरम झालं, याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेत. ड्रायफ्रूट्समध्ये मी वापरलं आहे काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिश टाकलेत. छान तुपामध्ये फ्राय करायचे. आता याच्यातच मी खोबरं किस टाकते. हे बघा कशी मध्ये मध्ये काम करते ही. तर आपण आता याच्यात साखर टाकली आहे. बघा, हिला हलवायचंच आहे.
ते मध्ये मध्ये हलवणार. गॅस वाट्यावर बसली आहे आणि म्हणते मी हलवते. आता हे बघा शिजत आलेलं आहे. आपला जो साखर आहे ती पूर्णपणे विरघळली आहे. छान हलवून घेतलंय मी याला. हे बघा किती मस्त झालंय. इशू हलवते आता. अजून 1-2 मिनटं मी याला होऊ देईल आणि मग गॅस बंद करेल. तर बघा हे मस्त झालंय आपलं शिकरण सारण. तर बघा हे आपलं झालेलं आहे. तर इशिता याला शिकरण म्हणत होती, मी तिला म्हटलं शिकरण नाही सारण. तर बघा हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय आणि मग आपण आता लाटायला घेऊया करंजी. याला थोडंसं थंड होऊ देते, गरम आहे. तर आपण आता लाटायला घेऊया. हे बघा मी असं लाटतीये. छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि त्याला लाटायचं आहे. मस्त करायची. सारण भरायचं. सारण भरल्यावर त्याला बाजूने पाणी लावायचं आहे आणि असं बंद करायचं आहे. तर बघा ह्या अशा लाटून झालेल्या आहेत. काही मी अशा पण लाटल्या आहेत. आता इशिता लाटते, मी इशिताची पण दाखवते तुम्हाला. हे बघा हे तिने बनवल्या आहेत सगळ्या. ती म्हटली मम्मी माझा पण व्हिडिओ काढ, मला पण दाखव मी कशी करते ते. मी म्हटलं ठीक आहे चल तू पण ला. जसे तिने तयार करून ठेवल्या आहेत, काही तिच्या मोठ्या झाल्यात काही छोट्या आहेत. ती बोलली की मम्मी या तळल्यावर मीच खाणार आहे. असं ठेवतीये. बघा त्याला डिझाईन बनवते ती. तिला खूप आवड आहे सगळं करायला, तर खूप आवडतं. हे बघा मस्त झाली तिची पण करंजी. छान तिने अशा पाकळ्या त्याला तयार केल्या आहेत. तर आता आपण या लाटून घेऊया आणि मग तळायला घेऊया. अशा बघा माझ्या इथे झालेले आहेत. चला आता आपण तळून घेऊया. गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल तापवायला ठेवलेलं होतं. तर तेल तापलं आहे, आता आपण तळून घेऊया. तर
तर आपण थोड्या तळल्या आहेत, तर आपण एक देवाजवळ ठेवूया. बघा त्या साड्या करंजीमधून माझ्या पण आवडली दही आणि खुशीवाली तुला लावली मी घेऊ खायला. तर मी आता इशिताला दिलेली आहे, तर ते खाऊन बघेल आणि सांगेल की कशी झालेली आहे. खूपच टेस्टी आहे. आवडली. चला तर बाय.